धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रसिक मायबाप जनतेला विनम्र अभिवादन. रसिक हो, आज काही पिसाळलेली लांडगी उन्माद करत सुटली आहेत. या महिन्याभरात बदलापूरच्या 2 चिमुरड्या, ठाण्यातील गतिमंद मुलगी तसेच आपल्या जवळच्या शिये गावातील 10 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाले. नराधम सापडले, पण पुढं काय? त्यांना न्याय कधी मिळणार? न्यायदेवतेला डोळे नाहीत हे खरंच आहे, पण त्यात जनता भरडून गेली आहे. आज सगळीकडे एकच बोललं जातं, लेक वाचवा. पण तीच लेक फक्त 9 महिने आईच्या पोटात वाचते. बाहेर आल्यानंतरही ती वाचली पाहिजे. म्हणूनच अशा भेकडांना कलमाची मलमपट्टी न करता छत्रपती शासन म्हणजेच चौरंगा करणे हाच योग्य न्याय ठरेल. उगीच म्हणत नाहीत, नव्हते कलम नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा. माझ्या राजानं पहिल्यांदा जो न्याय केला तो रांझाच्या पाटलाचा. म्हणूनच रसिक हो, 139 वर्षांची गौरवशाली परंपरा असणारी धर्मराज तालीम कडे सविनय सादर करत आहोत. सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश झोत टाकणारा समाज प्रबोधनपर सजीव देखावा सुवर्ण काळ. सुवर्ण काळ. सुवर्ण काळ. सुवर्ण काळ. नंदे, अगं हे नंदे, अगं काय सारखं त्या भांड्यात आहे? हा, जरा पोटाचं पण बघ की. वय बाबा, जेवण तयारच आहे. तुम्ही सांगायचीच वाट बघत होते. अगं माझ्या पोटाचं नाही, तुझ्या पोटाचं बघ. अगं मी खाईन रानात ना आल्यावर. नको, लागलंच 2 घास खाऊन जावा. परत लवकर येणं व्हायचं नाही. नंदे, आज तुझं बोलणं ऐकून तुझ्या आईची आठवण झाली बघ. अगदी तिच्या पायावर पाय ठेवलास पोरी. तू दुसरीत होतीस ना, तेव्हाच तुझी आई गेली आणि माझा संसार उघड्यावर पडला बघ. पर पोरी, तुझ्या रूपानं मला माझी रखमा परत मिळाल्यागत झाले. धन्य धन्य झालो मी पांडुरंगा, धन्य झालो. या माझ्या पाखराला कुणाची दिष्ट लागू नये पांडुरंगा, कुणाची दिष्ट लागू नये. आईला राजा, ही पोर कुणाची रे? काय भारदार माल आहे रे ह्यो? हा, कुणाचं पाखरू एवढं फडफडालंय ते? ओळ्याची नंदी आहे ती दादाराव. याच वर्षी 10वी पास झाल्या. बर बर, असू दे असू दे. चला कॉलेजला जायला पाहिजे. तिथं पोरं वाट बघत बसली असतील आपली. वय की, चला. हा, हॅलो, काय रे, तुला मस्ती आल्या का काय? आ, लेका पैसे घेताना चांगला सापासारखा सरपडत आलतास. हा, आणि आता तुझी जीभ चालायला लागली वय. बऱ्या बोलानं पैसे आणून दे, नाहीतर पैसे कसं काढून घ्यायचं आम्हाला कळतंय सगळं. कळलं का? हा, मंगेश, हा, ती वय घे इकडं. अजून कुणाकुणाचं येणं बाकी आहे? साहेब तसं नाही, सगळी झाल्यात. 2-3 फक्त बाकी आहेत. बर, नाहीतर या महिने सगळी वसुली झाल्या बघा. अरे अजून 2-3 कोण आहेत ती? हा, आणि काय राहिल्या त्यांची देणी? आता बघा, यशवंत माने, नामदेव जाधव आणि हा बाळू कोळी. काय? तो बाळू कोळी? आईला त्याच्या मागच्या वेळेस सांगितलं होतं पैसे येण्यावर देत जा, तरी पण तेच. आता मला स्वतः जायला लागते वाटतं. नाही तसं नाही साहेब. मग कसं आहे? साहेब, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय?
आपलं दादाराव आहेत की वसुलीला. दादाराव कुठाय देऊ? सकाळपासून गाठच पडलेला नाही. गेला असतील इथं कुठतर बाहेर. हे काय आलं बघा दादाराव. काय अभय राजे, कुठं स्वारी होती आज? हा, सकाळपासून गायबच आहे जणू. तो मुकडाच दिसला नाही तुमचा. डॅडी बोला की काय काम आहे? नाही म्हणजे कुठली वसुली करायची आहे? कुणाला उचलायचं आहे? फक्त नाव सांगा तुम्ही. अरे वय 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 अभय राजे, माझ्या नावाप्रमाणे कुठला प्रताप करू नका. फक्त वसुली करा, बाकी सगळं आमचं आम्ही बघतो. कळलं का? बर सांगा कुणाची वसुली आहे आणि किती आणायचं आहेत? बाळू कोळी 50,000 रक्कम आहे. अभय काय पण करा, पण ही वसुली झालीच पाहिजे बरं का. हा, कुठली कारण नकोत आम्हाला. वय वय डॅडी, काम झालंच म्हणून समजा. कोण हाय का घरात? अरे कोण हाय का नाही? ए राजा, तू जरा बघ जा. होय. काय झालं? कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? काय काम आहे? तुझा बा पाहिजे. कुठं आहे तुझा बा? जरा नीट बोला. काय म्हणलीस? नीट बोला. यायला एवढा तोरा. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. ते तुमच्यासारख्या माजलेल्यांना नाही समजणार. काय म्हणलीस? माजलेली? एवढा मिजास? बाळू अण्णा कुठं आहे? ए वसुलीला आलोय. वसुली? कसली वसुली? काय बोलताय हे? तुझ्या बानं व्याजानं पैसे काढल्यात, तेच न्यायला आलोय. तुझा ह्यो तोरा आहे तो आमच्या पैशावरच आहे. तुला शिकायची लय खुमखुमी आहे ना व, म्हणून तुझ्या बानं पैसे घेतल्यात. काय? हे काय केलं बाबा तुम्ही? कुठाय त्यो? बोलव त्याला बाहेर. हे बघा, शब्द जरा जपून वापरा. बाबा नाही आहेत घरात. नंतर या. उगा दारात गोंधळ करू नका. गोंधळ? वय गोंधळ. दारात तमाशा करू नका, नाहीतर काय? काय करणार तू? काय करणार बघायचंय तुला? थांब, डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच जातो. मग तुला दाखवतो कसं बोलायचं, कसं वागायचं ते. राजा, हिची जीभ लई चुरू चुरू चालायला लागले रे. मग दाखवायचं का हिला या अभयरावांचा हिसका? दादाराव, हे काही विचारणं झालं काय? या दणका. लई खुमखुमी दाखवत होती. सोड. या तर आई गो, सोड सोड. आई तोरा दाखवत होती तो माझ्या समोर. बाबा लवकर या बाबा. आता का रडालीस? आता बोल की. लई तोऱ्यात बोलत होती मगापासून. लई रुबाब दाखवालती. राजा, काय मस्त कवळा माल आहे रे. खरंच आज सगळी ख्वाहिश पूर्ण झाली बघ. बरं आहे का, तुम्ही आज जावा आणि तिचं तोंड बंद करा. हा हा. ए हर्षा, चल आज चल. मी सोडणार नाही तुम्हाला. पोलीस स्टेशनला जाणार, मी सोडणार नाही तुम्हाला. दादाराव, ओ दादाराव. दादाराव, ती पोलीस स्टेशनला जाणार म्हणत्या. आता काय करायचं? अरे मग एवढा भीतोयस कशाला? जाऊ दे गेली तर. अरे पण जाणार कशी? कशी म्हणजे? मी सांगतो काय करायचं. हा? तिला बाहेर घ्या. सोड सोड मला, सोड. मी जाणार बाबा, मी जाणार पोलीस स्टेशनला. सोड मला, सोड. ये चल, पोलीस स्टेशनला जायचंय ना तुला? सोड, चल सोड, चल, तुला धावतो आता पोलीस स्टेशन.
ए राजा हर्षा घ्या रे तिला या. आ! अशा तऱ्हेने अभय, राजा आणि हर्ष नंदिनीचा खून करून पळाले. काही तासातच खुनाची बातमी संपूर्ण गावात पसरली. पोलीस स्टेशनला अभय विरोधात तक्रार दाखल झाली. पोलीस त्यांच्या मागावर गेले आणि त्यांना शोधून त्यांनी अटक केली. काही दिवसांनी प्रतापराव मोहितेंनी पोलिसांना लाच देऊन उलट बाळू कोळी आणि त्याची मुलगी नंदिनी यांच्यावर अभयराव उसने दिलेले पैसे घेण्याकरिता आल्यावर आपल्या मुलीला पुढं केलं असा खोटा आरोप करून त्यांच्या अटकेचे प्रयत्न केले आणि वकिलामार्फत खोटी कागद रंगवून अभय आणि त्याच्या मित्रांची निर्दोष मुक्तता करून घेतली. आणि एक दिवस तुम हो हम हैं न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. लोग कहते हैं मैं शराबी. ए राजा दादाराव पेग भर. आज सुट्टी द्यायची नाही कारण आज लय आनंदाचा दिवस आहे की दादाराव. आपण हे राजा एक गोष्टीचं वाईट वाटत. कुठले कुठले दादाराव कुठले काय वाटते? वाईट वाटते. त्या सालीमुळं मी जेलमध्ये गेलो पण तिला आणि तिच्या बाला माहित नव्हतं ह्यो प्रतापराव मोहितेंचा पोरगा आहे. कुणाचा? प्रतापराव मोहिते पोरगा आहे. प्रतापराव मोहितेंचा पोरगा आहे. बरं असू दे, सोडतो विषय. एन्जॉय करूया. एन्जॉय. आज आपला दिवस आहे. आपल्याला कुणाच्या बी बाची भीती नाही. कुणाची भीती नाही. कुणाच्या बाजी भीती नाही आपल्याला. लेट्स एन्जॉय. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. पांडुरंगा, अरे ह्यो कसला रे तुझा न्याय. हा, अरे इतकी वरीस तुझी भक्ती करतोय त्याचं मला हे फळ दिलंस वय. पांडुरंगा, तुझ्या न्यायापायी माझं होतं नव्हतं ते सगळं गमिवलं मी. ज्या पोरीला शिकवाया पैसे काढलं आज तिच्यावरच ही येळ आली की रे. काय करू रे मी, काय करू. आणि ती फक्त पैशासाठी. विठ्ठला, पांडुरंगा देवा, आता मी काय करू रे. कसं जगू रे, कसं जगू सांग रे देवा. बघितलंत मंडळी, पिसाळलेली कुत्री कशी ऐश करतायत ते. बिचारी माऊली, काय वाटलं असेल त्या जीवाला. आज ह्या लांडग्यांमुळं आमची माय माऊली बेजार झालीये. लोक म्हणतात ते खरंच आहे. आज माझा राजा पाहिजे होता. महाराजांनी हे सगळं पाहिलं असतं तर त्यांचं मस्तक भडकलं असतं. काय वाटलं असतं त्यांना. चला चला, दाखवतो माझा राजा कसा होता. आठवा आठवा तो माझा राजा, माझा शिवाजी राजा. आणि
माझ्या शिवाजी राजांचा सुवर्णकाळ 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 दादोजी, रयतेची काय खबर? काय म्हणते रयत? आऊसाहेब, आपण पुण्याची गादी चालवत आहात, त्यामुळे रयत सुखात आहे. त्यातच तुमच्यामुळं मोगलांची मोगलाईही कमी होत चालली आहे. त्यामुळं रयत सुटकेचा निश्वास सोडत आहे. बरे झाले. थोड्याच दिवसात रयतेचं राज्य आणायचा मनसुबा आखलाय आम्ही. लवकरच सर्वांस एकत्र मुजरा स्वीकारावा आऊसाहेब. पंत, काय झाले? चेहऱ्यावर ही मायुसी कसली? काय सांगावं आऊसाहेब, आपल्या मुलखात एक अत्यंत लाजिरवाणा प्रसंग घडलाय. काय झाले पंत? आऊसाहेब, रांजाच्या पाटलानं एका विवाहित बाईवर हात टाकला. इतकंच नव्हे तर परिस्थिती भयंकर आहे. ते दोघे बाहेर आलेत आऊसाहेब. बोलवा त्यांना. साहेब, घात झाला हो. त्या पाटलानं आम्ही गाढ झोपेत असताना दार मोडून काढलं आणि घरात घुसून माझ्या बायलीवर हात टाकला हो. त्याची नजर अंगाचं कातडं सोलणारी होती बघा. एवढंच नाही तर मला चापकाचं फटके देऊन मला आणि माझ्या बायलीला समद्या रहाळातून फरफटत नेलं. आता आऊसाहेब, तुम्हीच न्याव करा आऊसाहेब. बस पंत, रांजे आमचे का? त्यामुळे हे पातक अधिक गडद होते. रांजातली जनता ही आमच्या माझघरातली जनता, आणि तिथं असा हा बदअमल. असेच जा आणि त्या हरामखोराच्या मुसक्या आवळून आणा. जी आऊसाहेब. आपण आलात, तुम्ही बदललात, पण मुलूक बदलला नाही. हे सारं सहन करण्याच्या पलीकडे आहे. इकडं मुलखात मोगलाई सुरू आहे आणि आपण. ह्या लेकी बाळी म्हणजे साक्षात आई जगदंबा, आमच्या देव्हाऱ्यातल्या देवता, आणि त्यांच्यावरच हे रयत हुंक्या मागून हुंके देतीये. रयतेला सुरक्षा हवी आहे शिवबा, आणि तेच स्वप्न आम्ही आपणाकडून पूर्ण करणार आहोत. शिवबा, आता तुमची उमर झाली, ह्याचा निवाडा तुम्हीच करा. ए सोडा मला. सोड. तुमची ही हिंमत मला काढण्या घालून आणलं. तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे ते. हाच काय तो रांझ्याचा पाटील? होय राजे, हाच तो रांझ्याचा पाटील. याच्यावर बलात्काराचा गुन्हा साबित झाला आहे. इतकंच नव्हे तर परिस्थिती अधिकच भयंकर आहे राजे. हा नरकासूर, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालूच आहे. काय रे, तुला गुन्हा मान्य आहे? गुन्हा? कसला गुन्हा? तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते? मला शिक्षा देणारा तुम्ही कोण? रांजाचा मनसबदार पाटील म्हणतात मला. मी विजापूर सल्तनत आदिलशाहीचा वतनदार आहे.
गुन्हा केलाय तो मला मान्य आहे, तो माझा अधिकार आहे. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून नको नको, डोळं पडू नका राज. याच्या डोळ्यांवर कायम पट्टी बांधावी. याला पुण्यातच ठेवा, दिवस रात्र उपाशी ठेवा. याच्यासारख्या राक्षसाला भूक लागावी ती सिर्फ अन्नाची. रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करा. कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराजवळ एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता यावे. नवऱ्यापुढे एका विवाहित बाईची विटंबना केल्याबद्दल सकाळ संध्याकाळ याच्यावर चापकाचे 5-5 फटके ओढावेत आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा. घेऊन जा या नराधमाला. राजे राजे माफी असावी, राजे माफ करा. शाब्बास शिवबा. बघितलत, ज्या राजानं कुणाच्या गवताच्या काडीला देखील हात लावला नाही त्याच राजाच्या राज्यात असा हा निर्लज्जपणा. महाराज महाराज, आज आम्ही स्वतःला लय नशीबवान समजतोय, कारण आम्ही आपल्या स्वराज्यात आपल्या छत्रछायेखाली वाढलो. नाहीतर आजच्या या जगात समोर अन्याय होत असताना पण मुकाट्यानं मान खाली घालून बसणं आम्हाला जमलं नसतं. राज, आपण रक्ताचं पाणी करून उभारलेल्या स्वराज्यातील मावळ्यांचं रक्त थंड पडलंय. राज, आज न्यायालयात कितीतरी तक्रारी खितपत पडल्या आहेत, पण माझ्या राजानं अवघ्या 16व्या वर्षी पहिला निवाडा केला. अहो, या जनतेला खूप वाटतं शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, पण येणार कसे? आज नंदिनी सारख्या कितीतरी गायी कसाबाच्या हातून संपल्यात. आज या आधुनिक जगात सगळ्यांना भारतीय संस्कृतीचा विसर पडत चाललाय. आज आमच्या आयाबाया माय माऊली घराबाहेर पडताना डोक्यात एकच विचार येतो, ही नक्की घरी परतेल ना? म्हणूनच म्हणतो, आठवा ते शिवरायांचे रूप, आठवावा तो प्रताप आणि आठवावा माझ्या राजाचा सुवर्ण काळ. चला, येतो. बाई शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार. बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार. बाई ही